श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी सोहळा. आम्ही शंकर भक्त मंडळी ज्या सुख सोहळ्याची दरवर्षी अगदी आतुरतेने वाट पाहत असतो, तो श्रींचा समाधी सोहळा उद्यापासून सुरू होत आहे. श्रींना यावर्षी समाधी घेऊन 77 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे यावर्षीचा सोहळा अत्यंत आनंदात, उत्साहात आणि वैभवात पार पडणार यात शंकाच नाही. श्रींच्या समाधी सोहळ्याचे वर्णन करावे तितके कमीच आहे. पत्रिका पूजन व आमंत्रण. हनुमान जयंतीला श्रींच्या सोहळ्याचे नियोजन पूर्ण होऊन सोहळ्याच्या पत्रिकेचे पूजन होते आणि मठाच्या नियमानुसार पत्रिका महाराजांना वाचून दाखवली जाते. मठात काही करायचं झाल्यास प्रत्येक गोष्ट महाराजांच्या कानी घातली जाते, हा नियम. महाराजांच्या पुढे पत्रिका वाचून झाल्यावर पुण्याच्या ग्रामदेवतांना, मानाच्या दैवतांना प्रथम सोहळ्याचे आमंत्रण दिले जाते आणि नंतर अक्कलकोट श्रीचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज, सोलापूरला श्री जनार्दन बुवांच्या शुभराय मठात आमंत्रण दिले जाते. आव्हाना मठातील श्री स्वामी समर्थ महाराजांचा समाधी उत्सव आणि श्री चिले देवांची पुण्यतिथी साजरी होऊन झालेली असते आणि चैत्र अमावस्येला सोहळ्याची जवळपास सर्वच तयारी पूर्ण होत आलेली असते. समाधी सोहळ्याची सुरुवात वैशाख शुद्ध प्रतिपदेचा दिवस उगवतो. ब्रह्ममुहूर्तावर मठाच्या आवारात मंगलवाद्यांच्या गजरात श्रींचे अभिषेक स्नान, श्रींचा पोशाख होऊन उत्सवाची सुरुवात झालेली असेल. उत्सव असला तरी नेहमीप्रमाणे सकाळी 7, दुपारी 12 आणि सायंकाळी 7:30 ची आरती पार पडते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी विनापूजन केले जाते आणि दुपारीच्या पूजेत श्रींच्या समाधीला व गाभाऱ्याला मोहक फुलांची आरास केली जाते, म्हणजे त्या फुलांचा महोत्सव. मग कधी मोगरा महोत्सव तर कधी गुलाब, कधी दवना तर कधी बेल. अक्षयतृतीयेला आंबा महोत्सव आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण ठरलेलेच असते. मागील 2 वर्षाच्या काळात पारायण प्रातिनिधिक स्वरूपात पार पडले, परंतु यावर्षी मात्र भाविक भक्त स्वतः पारायणाला बसू शकले. यामुळे सर्व भक्त मंडळी वेगळ्याच आनंदात आहे. अशा प्रकारे रोजचा दिवस वेगवेगळ्या फुलांच्या उत्सवात भजनी मंडळीच्या सेवेत पार पडतो आणि पाता पाता उत्सवाचा मुख्य दिवस म्हणजे वैशाख शुद्ध अष्टमी, दुर्गाष्टमी, श्रींच्या समाधी सोहळ्याचा मुख्य दिवस उद्यावर आलेला असतो. मठाचे सगळे आवार विविध रंगी फुलांनी सजून गेलेले असते. आता आतुरता असते ती उद्याची, समाधी सोहळ्याचा मुख्य दिवसाची. समाधी सोहळ्याचा मुख्य दिवशी वैशाख शुद्ध अष्टमीच्या पहाटेच श्रींच्या समाधीला महारुद्राभिषेक होऊन महापूजेला पोशाखाला सुरुवात होते. उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने महाराजांच्या डोक्यावर सुंदर फेटा बांधला जातो, त्यावर सोन्याचा दागिना लावला जातो, महाराजांच्या अंगावर पोशाख चढवला जातो आणि शेवटी महाराजांच्या गळ्यात मुक्त्याच्या दागिन्यात सोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुवर्ण पदक घातले जाते. शेवटी सुगंधी फुलांचे हार घालून सकाळी 7 वाजताची पहिली आरती होऊन महापूजा संपन्न होते. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने मठाच्या आवारात प्रचंड गर्दी असते, जो तो आपल्या सद्गुरूंना पाहण्यासाठी उतावळे असतो. परंतु एवढी गर्दी असूनही ट्रस्टच्या उत्तम नियोजनामुळे आणि सेवेकराच्या सहकार्याने कुठेही अनुचित प्रकार घडत नाही. भक्तांच्या उत्साहात दुपारी 12ची आरती पार पडते. पाहता पाहता सायंकाळची वेळ होते आणि श्रींच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू होते. सायंकाळी 5 वाजता गजर होऊन श्रींच्या पादुका, श्री भवानी आणि श्रींची तसबीर पालखीत विराजमान होते आणि श्रींची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी सज्ज होते. विविध पदांच्या भजनांच्या सुरेख मेळ्यात पालखीच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि सायंकाळी 6:30च्या आरतीने पालखी सोहळा संपन्न होतो. बाहेर अजूनही भक्तांची गर्दी असतेच, अजूनही महाप्रसाद वाटप सुरूच असते. सोहळा रंगातच असतो. आता रात्रीचे 9:30 झालेले असतात आणि मठाच्या सभागृहात गोंधळाचा कार्यक्रम सुरू होतो. 9:30ला सुरू झालेला गोंधळ 10:30ला पूर्ण होतो. ध्वजारोहण, गोपाळकाला, प्रक्षाळ पूजा आणि सोहळ्याची सांगता. वैशाख शुद्ध नवमीच्या दिवशी ध्वजारोहण होऊन सालाबादप्रमाणे उत्सवाच्या काल्याचे परंपरेचे कीर्तन ह ब प आनंद लेंबे शास्त्रीद्वारे पार पडून श्रींच्या प्रक्षाळ पूजेला सुरुवात होते. सुगंधी तेलाने श्रींच्या सर्वांगाला चोळून स्नान घातले जाते. उत्सवाच्या काळातील श्रींचा सर्व थकवा दूर व्हावा ही त्यामागील भाव. नंतर श्रींच्या समाधीवर शेजेची वस्त्रे पांघरली जातात. आज श्रींच्या समाधीवर फुलं वाहिली जात नाही की श्रींच्या कपाळी गंध लावले जात नाही. शेवटी श्रींना दही पोह्याचा नैवेद्य होऊन समाधी गाभाऱ्याचे द्वार बंद केले जाते. मठही बंद केला जातो आणि भर दुपारच्या समयी श्री विश्रांती घेतात. आज सायंकाळची आरती नसते. काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाळ पूजा होऊन बंद झालेला मठ दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडतो. यावेळी मठाचे सुरक्षाकर्मी सोडता कोणालाही मठाच्या आवारात प्रवेश नसतो. अशा प्रकारे वैशाख शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेला हा सुख सोहळा वैशाख शुद्ध नवमीला पूर्ण होतो. तर असा हा सुख सोहळा, याची देही याची डोळा अनुभवायचा असल्यास सुरू होणाऱ्या या सोहळ्याला नक्की हजेरी लावा. जय शंकर, जय शंकर.